त्याच्यातही तितका वेळ देतात आणि तिथे येऊन कोरोनाच्या पूर्वी मला वाटतं आपण कॅम्प घेतला भावी 350 पेशंट आम्ही एका दिवसात तपासले होते. तर असे जे सगळे मदत करणारे आम्हाला आहेत, डॉक्टर मनीष मुंडळ असेल किंवा ऋतुजा मांदी आहे, अस्कर काकू पण आहे, जे आता आमच्याकडे 2 ऑपरेशन झाले, त्यांचा संस्कार कलशनी त्यांचं पूर्ण स्पॉन्सरशिप केलं तर 60,000 रुपये त्यांनी आम्हाला दिले. तर असे सगळे दातृत्व आहे ज्यांच्या आधारावर हे सगळे प्रकल्प चालतात आणि आम्ही आम्हाला कामाला प्रेरणा मिळते. वाढदिवसाबद्दल म्हटलं तुम्ही, वाढदिवसाबद्दल तसंच आहे की आम्ही आता काय केलंय की 3 प्रकारची मदत आपण करू शकतो. वाढदिवसानिमित्त 2100 रुपयात आम्ही जे आहे ते मुलांचं जेवण राहतं, त्याच्यात तुम्ही येऊन वाढदिवस साजरा करू शकता किंवा तुमचा वाढदिवस असेल किंवा तुमच्या वडिलांचा वाढदिवस असेल, कुणाचे परिवारातल्या कोणते सदस्य असेल, त्यात 2100 रुपयात आम्ही जेवण देतो. तुम्हाला माहिती आहे की 35 मुलांचं जेवण 2100 रुपयात होत नाही, पण एक परिवार जुळतो. तेच एक आम्ही ध्येय ठेवलं की एक परिवार जुळतो, म्हणून ते 2100 रुपयामध्ये तुम्ही देणगी देऊ शकता. दुसरं आहे 5,500 रुपयात. 5,500 मध्ये तुमचे 10-15 लोक येऊन तिथे जेवण करू शकतात, बाकीचे तिथले 24 मुलांचे जेवण करू शकतात. आणि एक आहे तिसरं, 15,000 रुपये देणगी घेऊन मुलाचं तुम्ही पालकत्व घेऊ शकता. म्हणजे त्याचा वर्षभराचा जो खर्च आहे, एज्युकेशन असेल, आरोग्य असेल, शाळेचा खर्च, सगळा जो खर्च आहे तो 15,000 मध्ये आम्ही करत असतो. ते पालकत्व घेणे म्हणजे पैसे देणे म्हणजे एवढं पालकत्व नाही. आमचा कन्सेप्ट त्याच्या मागचा वेगळा आहे. त्या पालकत्वामध्ये तुम्ही वर्षातून जरी 15,000 रुपये एकदा दिले, त्या मुलांशी तुमचं कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे, एक माझं तसं मत आहे. म्हणून तुम्ही या त्या मुलांना विचार, ज्याला तुम्ही पालकत्व घेतला त्या विद्यार्थ्यांची चौकशी करा. तुला काही तक्रार आहे का, तुला काही अभ्यासात प्रॉब्लेम आहे का, तुला परत काही हवं आहे का. त्याला मातृत्वाची गरज आहे. जर तुम्ही ते पालकत्व घेऊन ते पूर्ण केलं तर ते अधिक चांगलं आहे असं मला वाटते. बाकी तर मग वस्तू स्वरूपात आहे, तिची नीड असते. आमची एक यादी तयारच असते की आम्हाला जी आवश्यकता असते महिन्याची, वर्षभराची, वस्तू स्वरूप असेल, धान्य स्वरूपात असेल, त्याची एक यादी असते. त्या यादीनुसार कोणी म्हटलं आम्हाला विचारलं तर ती यादी आम्ही त्यांना पाठवतो. तशी मदत आम्हाला मिळत असते. पण जी मदत मिळते ती अपेक्षेपेक्षा कमी असते, कारण की एवढे छात्रावास चालवणे, एका छात्रावासाचा खर्च जवळपास 2.5 लाख रुपये महिन्याचा आहे. तेवढा खर्च कधी कधी झेपत नाही. पण नीड जेव्हा असते म्हणतात तो बघणार आहे, करणार आहे. कारण की आम्ही जेव्हा आश्रयामध्ये प्रवेश केला तेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन आश्रय होतं. दरवाजे नव्हते, खिडक्या नव्हत्या, प्लास्टर नव्हतं, फ्लोरिंग नव्हतं. तशा याच्यात प्रवेश केला. वसंतराव म्हणले कसं, म्हटलं आहे समाज आहे, समाज चालू आहे. आणि हळूहळू ते काम पूर्णत्वात गेलं. कोणी सिमेंट दिलं, कोणी विटा दिल्या, कोणी पेंटिंगचं सामान दिलं, कोणी साहित्य दिलं. असं ते आज आश्रयाची बिल्डिंग सगळेजण आपण बघतोय की इतकी चांगली बिल्डिंग झालेली आहे. आणि भविष्यामध्ये 100 विद्यार्थी तिथे राहिले पाहिजे अशी सोय आम्ही तिथे करतो. मी सविता कोटी, आपल्याला क्षमाताई आणि दादाला खूप खूप शुभेच्छा देते. आम्ही थोडं शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असून आमच्याकडे जे मुलं असतात बरेचसे 10 पर्यंत आणि माझ्याकडे मुलं राहतात किरायाने, तर ते बरेचसे मुलं असे तुम्ही जे मी काही ऐकलं त्या आहारी गेलेले आहेत. आता मी त्यांचे पॅरेंट्स म्हणजे असे निराधार नाही आहेत, ते चांगल्याच घरचे, मग माझ्याकडे येतात. आम्ही दोघं समजावून सांगतो, पण आम्ही कुठवर सांगायचं, जरी आम्ही सोशल असूही तरी बरेचदा त्या मुलांना आणि त्या पॅरेंट्सला आम्ही समजून सांगतो. कारण त्यांना असते ना, सर आणि मॅडमनी थोडं जर मुलांना थोडं जास्त मनावर घेतील, तरी पण काही कालावधीसाठी 1-2 महिने चांगले राहतात, परत तसेच करतात. हे तुमच्या आश्रय याच्याबद्दल मी आताच ऐकते आहे. तर तुमचं काय एज काय, तुमच्याकडे जर आम्ही त्यांना कन्व्हे केलं. आणि दुसरी गोष्ट, तसे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात तर त्यांच्याकडनं काही फीज वगैरे असं काही असते का थोडं. आणि ते अगदी गेलेल्या अवस्थेत असतात, जे तुम्ही म्हटलं ना, जे काही ड्रग्स हे ते सगळं मी डोळ्यांनी बघू नये, अगदी मी काय आहे हे सगळं तुम्ही जे बोलले ते मी व्हिडिओज काढते, त्यांच्या पॅरेंट्सला पाठवते. माझ्या हातून तर 2 अशा चुका झाल्या की पहिले मुली याच्यासाठी ठेवायचे तर जीव द्यायला पण नदीवर गेल्या होत्या त्या. तर आता मी बरेचसे व्हिडिओ वगैरे काढते, रूम मध्ये जाते, ते बघते आणि लपून मग काहीतरी
त्या मुलांना नाही सांगत की मी तुमच्या पॅरेंट्स पर्यंत गेली, पहिले मीच त्यांना एकटं बोलवते, समजवते, करते. तर तुमच्या मार्फत जर मी थोडं हे केलं तर एज काय तुम्हाला, आणि जर तिथे काही कालावधीसाठी तर तुम्ही काय त्यांना म्हणजे सपोर्ट करू शकाल? दोन प्रश्न आहेत. एक तर आमचं जे छात्रावास आहे ते फक्त माडी या जातीच्या मुलांसाठी आम्ही सुरू केलं आहे. कारण असं आहे की आदिवासी बहुल भाग जो भामरागड डिस्ट्रिक्ट आहे तिथले मुलं ज्यांचे आई वडील, आई किंवा वडील नक्षलाईट कारवाईमध्ये मानले गेले असे माडिया जातीचे मुलं आमच्याकडे आहेत. फक्त ते मुलं इथे असताना ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे, ते शिक्षणापासून कुठेतरी वंचित राहायला नको म्हणून आम्ही त्यांना शिक्षणासाठी इथे ठेवलेलं आहे. आम्ही जनरली पहिल्या वर्गापासून तर 10वीचे विद्यार्थी असं आम्ही इथे आश्रयामध्ये ठेवतो. आता विषय असा आहे की ते मुलं फाइंड आउट कसे होतात, तर आपले जे स्वयंसेवक आहेत किंवा कार्यकर्ता आहेत ते त्यांना फाइंड आउट करतात, गृह चौकशी होते, गृह चौकशीनंतर रेकमेंडेशन तिकडनं की नाही यांना आपण ठेवू, यांना फार गरज आहे. आता राहिला दुसरा प्रश्न, आपण म्हटलं की आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांना समुपदेशनाची गरज आहे. तर ते समुपदेशन केंद्र आमच्याकडे नाहीये, कारण की आम्ही फक्त आमच्या मुलांचं समुपदेशन करतो, पण ते केंद्र जे आहे ते यांच्या अखत्यारीत आहे. असं काही तुमचे प्रकरण झाले असतील तर तुम्ही ते अर्ज पालकांमार्फत यांच्याकडे जर केले, बालकल्याण समितीकडे, चंद्रपूर बालकल्याण समितीकडे, तर हे समुपदेशन करतील. त्याच्याबद्दल थोडीशी मॅडम माहिती देतील. आता जी तुम्ही म्हणालात की ड्रग ॲडिक्ट मुलं आहेत, सर्वप्रथम तर मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही ते व्हिडिओ जर 18च्या खालील असतील तर त्यांचे व्हिडिओ काढू नये. त्यांचे व्हिडिओ काढणे आणि एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर तो गुन्हा होतो. त्याच्यामुळे त्यांचे फोटो व्हिडिओ काढू नये. काढला तरी पण ते तुमच्याच पूर्ण ठेवा, बाकी कोणाला दाखवू नका. दाखवला तरी आमच्याकडे जे केसेस येतील तिथेच आम्हाला फक्त दाखवायचं, कारण पूर्ण कॉन्फिडेन्शियल असतात. हे जे असतात 18च्या खालचे ज्या केसेस असतात त्याचे फोटो व्हायरल करता येत नाही, तो गुन्हा आहे. आणि जे तुम्ही म्हणताय ड्रग्सचं, तर त्यांना उपचाराची गरज आहे, काउन्सिलिंगची तर आहेच, पण त्यांना औषधांची पण गरज आहे. कारण नुसत्या काउन्सिलिंगनी मुलं पूर्णपणे बरे होत नाही. जर खूप आहारी गेले असतील ना तर ते आता आपण समजवलं तर 1-2 दिवस छान राहतात, पण त्यांना ती ॲडिक्शन जे झालेलं असतं ते इतक्या लगेच सुटणारं नसतं. तर त्यांना त्या औषधांची गरज असते. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला खूप छान टीम आहे, सायकॅट्रिस्ट सगळे डॉक्टर्स आहेत, ते खूप छान प्रकारे उपचार करतात. तर तुम्ही पालक जे आहेत मुलांचे त्यांना तुम्ही सांगा की त्या मुलांना घेऊन तिथे जा. दोन्ही पालक सक्षम असल्यावर आमच्याकडे आणण्याची गरज नाही आहे. अगदीच जर त्यांना कोणीच नाही आहे तर गोष्ट वेगळी. तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊन तिथे डॉक्टरांना दाखवू शकता. तिथे प्रॉपर काउन्सिलिंग आणि औषधं हे दोन्ही पण दिल्या जातं. मला असं वाटतं की तुम्ही त्यांना ते सुचवा की तिथे डॉक्टर भटकर आहेत, त्याच्यानंतर त्यांची टीम आहे 4 जणांची. तुम्हाला गरज लागली तर मी ते नंबर देऊ शकते, पण तिथे गेल्यावर त्या डिपार्टमेंटला गेल्यावर तुम्हाला ते लक्षातच येतं आणि तिथे व्यवस्थित उपचार होऊ शकतो. तिथे तुम्ही भेटू शकता. हा, मी शेखर देशमुख बोलतोय. आशिषीचा म्हणजे तुमच्याशी माझा संबंध वनवासीमध्ये मी जेव्हापासून कार्यरत आहे तेव्हापासून तुमचा माझा संबंध आहे. पण तुमचं कार्य इतकं मोठं आहे हे मला आज स्वदेशच्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर कळलं. आणि त्यानंतर क्षमाजी यांची माझी अशी ओळख आहे की ते वनवासीच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाला वगैरे येतात, पण त्यांचं पण कार्य इतकं मोठं असू शकेल याबद्दल मला म्हणजे कल्पना नव्हती. पण मी आज आशिषजी देवांना धन्यवाद देतो. आणि स्वाती गरोटे की ती सांगितलं काका तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे, तर त्यांना पण धन्यवाद देतो. आणि तुमचं कार्य पाहून आता मला असं म्हणालं की मी जे वनवासाचं काम करतो ते काहीच करत नाही. म्हणजे काही गोष्टी काय वयाने लहान आहे की मोठा हा प्रश्न येत नाही, पण त्याचं कार्य पाहिल्यानंतर न सांगता किंवा न दिसता जे कार्य दिसतं त्याला कार्य म्हणतात. तर असं काही नाही की मोठा असला की त्यांनी लहानात शिकू नये चांगल्या गोष्टी. त्यामुळे मी सुजनच्या कार्यक्रमाला मी आलो, त्याच्याबद्दल मी सुजनचं धन्यवाद देतो त्यांना. आणि असंच या कार्यक्रमाला मी प्रत्येक वेळेस येऊन काहीतरी कार्य करू शकेन किंवा काहीतरी शिकू शकेन
यासाठी आशिषजी देवांना धन्यवाद. आणि या तुम्हा दोघांना तर आता काही प्रश्न नाही. ठीक. क्षमाचं आणखीन एक रूप म्हणजे ती सुंदर गायिका आहे, त्यासोबतच लेखिका पण आहे. ती इतके सुंदर लेख लिहिते आणि तो वेळ केव्हा मिळतो, मला तिचं खूप कौतुक वाटतं. तसंच या दोघांचं जे काही कार्य आहे आज ते बघून आणि ते ऐकून खरंच असं वाटतं की परमेश्वराने यांची निर्मिती खरंच त्याच कार्यासाठी केलेली असावी. आणि क्षमाने असं छान लेखिका, गायिका आणि त्यासोबतच हे सुद्धा कार्य पुढे न्यावं यासाठी मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन करते.